काय होईल जर महिलांमधील चौथ्या सर्वात मोठ्या आणि भयंकर कॅन्सरवर मात करण्याची गुरुकिल्ली अब्जावधी डॉलर्सच्या एखाद्या अत्याधुनिक लॅबमध्ये नसून आपल्या स्वयंपाकघरातील एका अत्यंत सामान्य मसाल्याच्या एका दुर्मिळ प्रकारात दडलेली असेल? हो, आणि हा विचारच किती थक्क करणारा आहे, नाही का? अगदी. आजच्या या सखोल चर्चेत आपण एका अशाच विषयावर बोलणार आहोत जो वैद्यकीय विश्वात अक्षरशः खळबळ उडवून देत आहे. आपल्याकडे बनारस हिंदू विद्यापीठाच्या म्हणजे BHUच्या एका अत्यंत क्रांतिकारी संशोधनाचे अहवाल आहेत. आणि हे संशोधन खूपच महत्त्वपूर्ण आहे. हो, कारण गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर, ज्याला आपण सर्वायकल कॅन्सर म्हणतो, त्यावर काळी हळद कशी एक मोठी आशा बनत आहे हे आपण आज उलगडून पाहणार आहोत. पिवळी हळद आरोग्यासाठी उत्तम असते हे आपण जाणतोच, पण काळ्या हळदीचा थेट कॅन्सरच्या पेशी नष्ट करण्यासाठी होणारा उपयोग हे खरंच अद्भुत रसायनशास्त्र आहे. हो, आणि या संशोधनाची व्याप्ती फक्त एका बातमीपुरती मर्यादित नाहीये. BHUच्या तब्बल 5 वेगवेगळ्या वैज्ञानिक विभागांनी एकत्र येऊन हे सिद्ध केलंय. 5 विभाग म्हणजे हा खूपच मोठा अभ्यास असणार. अगदी बरोबर. यात सर्जरी, द्रव्यगुण, मॉलिक्युलर अँड ह्युमन जेनेटिक्स, स्कूल ऑफ लाईफ सायन्सेस आणि झुलॉजी यांचा समावेश आहे. जेव्हा विज्ञानाच्या इतक्या वेगवेगळ्या शाखा एकाच निष्कर्षावर पोहोचतात तेव्हा तो केवळ एक दावा न राहता एक भक्कम वैज्ञानिक पुरावा बनतो. आणि मी पाहिलं की स्प्रिंगर आणि BMC कॉम्प्लिमेंटरी मेडिसिन अँड थेरपी सारख्या आंतरराष्ट्रीय जर्नल्समध्ये याला प्रसिद्धी मिळाली आहे. हो, त्यामुळे याची विश्वासार्हता खूप वाढते. पण मला वाटतं या नव्या उपचाराची गरजच का भासली? इथून आपण सुरुवात करूया. BHUच्या सर्जरी विभागाचे जे तज्ज्ञ आहेत त्यांच्या माहितीनुसार सर्वायकल कॅन्सर हा जगभरातील महिलांमध्ये आढळणारा चौथा सर्वात सामान्य कॅन्सर आहे. हो, ही आकडेवारीच या समस्येचा आवाका स्पष्ट करते. आणि आजार जेवढा भयंकर आहे तेवढेच त्यावरील सध्याचे उपचारही वेदनादायक आहेत. सध्या प्रामुख्याने रेडिओथेरपी आणि किमोथेरपी वापरली जाते. मला हे किमोथेरपीचे उपचार युद्धात वापरल्या जाणाऱ्या कार्पेट बॉम्बिंगसारखे वाटतात. कार्पेट बॉम्बिंग म्हणजे नक्की कसं? म्हणजे बघा, समजा एखाद्या शहरात काही शत्रू लपले आहेत आणि त्यांना मारण्यासाठी संपूर्ण शहरावरच बॉम्बफेक केली जाते. यात शत्रू तर मरतो, पण निष्पाप नागरिक आणि शहराचंही अतोनात नुकसान होतं. किमोथेरपी अगदी हेच करते ना. ती कॅन्सरच्या पेशींना मारताना शरीरातील चांगल्या निरोगी पेशींनाही जाळून टाकते. हो, तुमचा मुद्दा अगदी अचूक आहे. किमोथेरपी आणि रेडिओथेरपीचा मुख्य उद्देश वेगाने वाढणाऱ्या पेशींना लक्ष्य करणे हा असतो. कॅन्सरच्या पेशी वेगाने विभागल्या जातात हे खरं आहे. पण शरीरातल्या इतरही काही पेशी वेगाने वाढतात. बरोबर. जसे की केसांच्या मुळामधील पेशी, पचनसंस्थेच्या अस्तरातील पेशी आणि रक्तातील पांढऱ्या पेशी. किमोथेरपीची औषधे या चांगल्या आणि वाईट वेगाने वाढणाऱ्या पेशींमध्ये कोणताही भेद करू शकत नाहीत. त्यामुळेच रुग्णांचे केस गळतात किंवा प्रचंड अशक्तपणा येतो. अगदी तसंच रोगप्रतिकारक शक्ती कमी होणे यांसारखे भयंकर दुष्परिणाम यामुळेच दिसतात. शरीराला कॅन्सरच्या आजारापेक्षाही उपचारांचाच जास्त धक्का बसतो. बापरे, हे खूपच भयानक आहे. पण इथे एक गोष्ट स्पष्ट करणे मला अत्यंत गरजेचे वाटते. कोणती गोष्ट? इंटरनेटवर दररोज अनेक चमत्कारिक घरगुती उपाय व्हायरल होत असतात आणि अनेकदा लोक अशा माहितीच्या आधारे आपले सुरू असलेले वैद्यकीय उपचार थांबवण्याची जीवघेणी चूक करतात. हो, हे खूपदा पाहायला मिळतं. आपण आज ज्या संशोधनावर चर्चा करत आहोत तो प्रयोगशाळेत सिद्ध झालेला अत्यंत प्रगत वैज्ञानिक प्रयोग आहे. याचा अर्थ असा अजिबात नाही की उद्या कोणीही बाजारातून काळी हळद आणून खाल्ली तर कॅन्सर बरा होईल. हो, हे तुम्ही खूप महत्त्वाचं बोललात. सध्या उपलब्ध असलेले वैद्यकीय उपचार आणि डॉक्टरांचा सल्ला हाच प्राथमिक मार्ग आहे. आपण आज भविष्यातील एका नव्या आशेच्या किरणाबद्दल बोलत आहोत जो येत्या काही वर्षात वैद्यकीय उपचारांचा चेहरा मोहरा बदलेल. अगदी बरोबर. कारण BHUच्या टीमनी जो शोध लावला आहे तो थेट काळी हळद खाण्याबद्दल नाहीये. त्यांनी काळ्या हळदीचा, ज्याला वैज्ञानिक भाषेत कुर्कुमा केसिया म्हणतात, त्याचा मिथनॉलिक अर्क कॅन्सरच्या पेशी नष्ट करण्यासाठी प्रभावी ठरत असल्याचे सिद्ध केले आहे. थेट खाण्याऐवजी शास्त्रज्ञांना हा विशिष्ट अर्कच का काढावा लागला? याचं कारण असं आहे की वनस्पतीच्या मुळात किंवा पानांमध्ये हजारो वेगवेगळी रासायनिक संयोगे असतात. आपण जेव्हा हळद खातो किंवा पाण्यात मिसळतो तेव्हा त्यातील फक्त पाण्यात विरघळणारे घटकच आपल्या शरीरात जातात. अच्छा, म्हणजे सर्व औषधी गुणधर्म शरीराला मिळत नाहीत तर? बरोबर. मेथेनॉलिक अर्क काढण्याची प्रक्रिया अत्यंत वेगळी असते.
यात काळ्या हळदीवर मिथेनॉल नावाच्या अल्कोहॉलचा वापर करून प्रक्रिया केली जाते. मिथेनॉल हे एक उत्तम द्रावक आहे. हो, म्हणजे ते खोलवर काम करतं. हो, ते हळदीच्या पेशींच्या आत शिरून त्यातील अत्यंत शक्तिशाली आणि गुंतागुंतीची रासायनिक संयुगे बाहेर काढते, जी पाण्यात कधीच विरघळत नाहीत. आणि मग पुढे काय होतं? त्यानंतर मिथेनॉलची वाफ केली जाते आणि खाली जो अत्यंत शुद्ध आणि तीव्र स्वरूपाचा अर्क उरतो तो म्हणजे मेथेनॉलिक अर्क. या अर्कामध्ये कॅन्सरशी लढणाऱ्या घटकांची एकाग्रता हजारो पटींनी जास्त असते. अरे वा, म्हणजे हा अर्क एक प्रकारचा अत्यंत शुद्ध आणि शक्तिशाली अस्त्र आहे. मगाशी मी किमोथेरपीची कार्पेट बॉम्बिंगशी तुलना केली होती. मग काळ्या हळदीचा हा मिथेनॉलिक अर्क एका स्मार्ट मिसाईल सारखं काम करतोय का? हो, अगदी तसंच. जो केवळ अचूक लक्ष भेदतो आणि आजूबाजूला काही नुकसान करत नाही. हे समजून घेण्यासाठी द्रव्यगुण विभागाच्या संशोधनाकडे वळावं लागेल. जेव्हा हा मिथेनॉलिक अर्क कॅन्सरच्या पेशींच्या संपर्कात येतो तेव्हा तो सर्वप्रथम त्या पेशींच्या वाढीच्या चक्रालाच खीळ घालतो. कॅन्सर म्हणजे पेशींची अनियंत्रित वाढणं. हो, आणि हा अर्क नेमकी तीच वाढ थांबवतो आणि त्यानंतर थेट कॅन्सर पेशींच्या डीएनएवर हल्ला करून त्याला नुकसान पोचवतो. एक सेकंड, इथे मला एक खूप मोठा प्रश्न पडतोय. शरीराच्या आत जाऊन पेशींचा डीएनए खराब करणं हे ऐकायला खूपच धोकादायक वाटतं. कशामुळे? डीएनए हे आपल्या शरीराचं नियंत्रण केंद्र आहे. त्याला जर नुकसान पोचलं तर हा अर्क फायद्यापेक्षा जास्त नुकसान करणार नाही का? इथे आपण फक्त कॅन्सर पेशींच्या डीएनए बद्दल बोलत आहोत हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. जेव्हा या अर्कामुळे कॅन्सर पेशींचा डीएनए एका विशिष्ट पातळीपर्यंत खराब होतो तेव्हा त्या पेशीला समजते की तिची दुरुस्ती आता अशक्य आहे. अच्छा, मग ती पेशी काय करते? यातून एक अत्यंत महत्वाची आणि नैसर्गिक जैविक प्रक्रिया सुरू होते ज्याला विज्ञानात अपोप्टोसिस म्हणतात. ही पेशींची प्राकृतिक मृत्यू प्रक्रिया किंवा प्रोग्रॅम सेल डेथ आहे. जसं एखाद्या कम्प्युटरमध्ये मोठा बिघाड झाल्यावर आपण त्याला फॅक्टरी रिसेट किंवा शटडाऊन कमांड देतो, तसंच काहीसं आहे का हे? अगदी तशीच संकल्पना आहे. सामान्यतः आपल्या शरीरातील जुन्या किंवा खराब झालेल्या पेशींना कधी मरायचं हे नैसर्गिकरित्या माहीत असतं. म्हणजे ती एक सतत चालणारी प्रक्रिया आहे. हो, रोज आपल्या शरीरातील लाखो पेशी अपोप्टोसिस प्रक्रियेतून शांतपणे नष्ट होतात आणि त्यांची जागा नव्या पेशी घेतात. पण कॅन्सरच्या पेशी या मरण्याचं विसरलेल्या पेशी असतात. म्हणजे त्यांच्यातली ती यंत्रणाच बिघडलेली असते. बरोबर, त्यांच्यातील अपोप्टोसिसची यंत्रणा बंद पडलेली असते. काळ्या हळदीचा हा अर्क या पेशींमध्ये जाऊन ती बंद पडलेली यंत्रणा पुन्हा जागृत करतो. बापरे, हे खरंच भारी आहे. तो कॅन्सरच्या पेशींना सांगतो की तुमची वेळ संपले, आता स्वतःला नष्ट करा. त्यामुळे कॅन्सरच्या पेशी स्वतःहून तुकडे होऊन नष्ट होऊ लागतात. हे खरोखरच अद्भुत आहे. पण या सगळ्या प्रक्रिया केवळ कागदावरच्या सिद्धांतांपुरत्या मर्यादित नाहीत ना? नाही, अजिबात नाही. BHUच्या शास्त्रज्ञांनी प्रयोगशाळेत याच्या अत्यंत कठोर चाचण्या घेतल्या आहेत. अहवालानुसार त्यांनी मानवी कॅन्सरच्या पेशी आणि सामान्य निरोगी पेशी अशा दोन्हीवर या अर्काची चाचणी केली. मी वाचलं होतं की त्यांनी यासाठी सर्व्हायकल कॅन्सरच्या हेला आणि सिहा नावाच्या पेशींचा वापर केला आणि त्यांच्या तुलनेसाठी HEK 293T या सामान्य निरोगी पेशी घेतल्या. हो, आणि या चाचणीचे महत्त्व समजून घेण्यासाठी हेला पेशी म्हणजे काय हे समजून घेणं आवश्यक आहे. हेला सेल लाईन ही वैद्यकीय विश्वातील सर्वात जुनी आणि सर्वात आक्रमक कॅन्सर पेशींची ओळ मानली जाते. आक्रमक म्हणजे त्या खूप झपाट्याने पसरत असतील? इतक्या वेगाने वाढतात की प्रयोगशाळेत त्यांना नियंत्रित करणे कठीण असते. जर एखादा औषध हेला पेशींवर प्रभावी ठरत असेल तर ते अत्यंत शक्तिशाली मानले जाते. अच्छा, म्हणजे ही एक खूप मोठी कसोटी होती तर. हो, शास्त्रज्ञांनी या अत्यंत आक्रमक हेला आणि सिंहा पेशींवर काळ्या हळदीचा मिथेनॉलिक अर्क टाकला. त्याचवेळी त्यांनी मानवी शरीरातील सामान्य आणि निरोगी HEK पेशींवरही तोच अर्क टाकला. आणि इथेच या संशोधनाचा सर्वात मोठा आणि धक्कादायक निष्कर्ष समोर येतो. हा अर्क कॅन्सरच्या पेशींना वेगाने नष्ट करत होता, पण सामान्य आणि निरोगी HEK पेशींवर त्याचा काहीही नकारात्मक परिणाम होत नव्हता. अगदी बरोबर. पण मला इथेच थोडं खोलात जाऊन तुम्हाला आव्हान द्यायचंय. नक्की विचारा. किमोथेरपीसारखी अब्जावधी डॉलर्स खर्चून तयार केलेली औषधे चांगल्या आणि वाईट पेशींमधला फरक ओळखू शकत नाहीत. आणि तुम्ही सांगताय की एका हळदीचा अर्क हे काम नैसर्गिकरित्या करतोय. एका अर्काला कसं समजतं की ही कॅन्सरची पेशी आहे आणि ही निरोगी पेशी आहे? हा खूपच उत्तम प्रश्न आहे.
कारण अहवालात निवडून मारणे म्हणजेच सिलेक्टिव्ह किलिंग हा शब्द आला आहे. हे जैविकदृष्ट्या कसं शक्य आहे? हेच तर या संपूर्ण संशोधनाचं मूळ रहस्य आणि सौंदर्य आहे. कॅन्सरच्या पेशी आणि निरोगी पेशी या बाहेरून सारख्या दिसत असल्या तरी त्यांच्या रचनेत आणि चयापचयाच्या प्रक्रियेत खूप मोठा फरक असतो. चयापचय म्हणजे त्यांचं मेटाबॉलिझम ना? हो, कॅन्सरच्या पेशी या अत्यंत हावरट असतात. त्यांना वेगाने वाढण्यासाठी प्रचंड ऊर्जेची आणि अन्नाची गरज असते. त्यामुळे त्या त्यांच्या पृष्ठभागावर विशिष्ट प्रकारचे प्रोटीन्स आणि रिसेप्टर्स सामान्य पेशींच्या तुलनेत खूप जास्त प्रमाणात तयार करतात. हां, म्हणजे ते जास्त ओढाताण करत असतात. याशिवाय सतत वेगाने वाढल्यामुळे कॅन्सर पेशींमध्ये एक प्रकारचा ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस असतो. म्हणजे कॅन्सरच्या पेशी सतत एका उच्च दाबाखाली आणि वेगळ्याच रासायनिक वातावरणात काम करत असतात. होय, आणि काळ्या हळदीमधील मेथॅनोलिक अर्कातील जी सक्रिय संयुगे आहेत ती या फरकाचा अचूक फायदा घेतात. ती संयुगे कॅन्सर पेशींच्या पृष्ठभागावरील अतिरिक्त रिसेप्टर्सना चिकटतात किंवा त्यांच्यातील स्ट्रेस मार्कर्सना लक्ष्य करतात. अच्छा, म्हणजे ती बरोबर कमजोर जागा शोधतात. अगदी तसंच. कॅन्सरच्या पेशी आधीच कमकुवत आणि तणावाखाली असल्याने या अर्काच्या हल्ल्यामुळे त्या लगेच कोलमडतात आणि ॲपोप्टोसिस प्रक्रियेत ढकलल्या जातात. आणि निरोगी पेशींचं काय? याउलट निरोगी पेशींची चयापचय प्रक्रिया संथ आणि नियंत्रित असते. त्यांच्या पृष्ठभागावर ते विशिष्ट रिसेप्टर्स नसतात. त्यामुळे हा अर्क त्यांना कोणतीही हानी न पोचवता त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो. वा, हे खरंच स्मार्ट कुलपासारखं आहे, ज्याची चावी फक्त कॅन्सर पेशींच्याच छिद्रात बसते. अगदी योग्य उपमा दिलीत तुम्ही. हे ऐकताना असं वाटतंय की निसर्गाने आधीच एक परिपूर्ण यंत्रणा बनवून ठेवली आहे. फक्त ती शोधण्यासाठी आपल्याला आत्तापर्यंतची वाट पाहावी लागली. पण या शोधाची विश्वासार्हता तपासणे तितकेच महत्त्वाचे आहे. हो, नक्कीच. विज्ञानात एका व्यक्तीच्या किंवा एका विभागाच्या दाव्यावर विसंबून राहता येत नाही. म्हणूनच या संशोधनामध्ये BHUच्या 5 वेगवेगळ्या विभागांचा सहभाग ही बाब सर्वात महत्त्वाची ठरते, नाही का? कोणत्याही वैद्यकीय संशोधनात एकांगी दृष्टिकोन धोकादायक ठरू शकतो. इथे आपण पाहतोय की मॉलिक्युलर आणि ह्युमन जेनेटिक्सचे तज्ज्ञ DNA पातळीवर काय घडते याची नोंद घेत होते. जेव्हा अर्कामुळे कॅन्सर पेशींचा DNA तुटतो तेव्हा त्याचे पुरावे गोळा करण्याचे काम त्यांच्या टीमने केलं. आणि प्राणीशास्त्र म्हणजे झुलॉजी विभागाचे तज्ज्ञ पेशींच्या वर्तनाचा अभ्यास करत असतील. हो, ते ॲपोप्टोसिस प्रक्रियेचा अभ्यास करत होते. सर्जरी विभाग या सर्व प्रक्रियेची प्रत्यक्ष रुग्णांच्या समस्येशी सांगड घालत होता. अशा प्रकारे सर्वांनी आपापल्या क्षेत्रातील कौशल्याचा वापर करून या प्रयोगाला सर्व बाजूंनी तपासून पाहिलं. जेव्हा एखादा प्रयोग जेनेटिक्स, झुलॉजी, सर्जरी आणि द्रव्यगुण अशा सर्व कसोट्यांवर खरा उतरतो, तेव्हाच तो स्प्रिंगर आणि BMC सारख्या आंतरराष्ट्रीय जर्नल्समध्ये प्रकाशित होण्याच्या लायकीचा बनतो. कारण तिथे जगभरातील इतर शास्त्रज्ञ या दाव्यांचे अत्यंत कठोर परीक्षण करतात. हो, पण आता थोडं वास्तवाच्या जमिनीवर येऊया. आपण आता ज्या टप्प्याबद्दल बोलत आहोत तो पेट्री डिशचा टप्पा आहे. म्हणजेच हे सगळे प्रयोग प्रयोगशाळेत काचेच्या बशीतील पेशींवर यशस्वी झाले आहेत. बरोबर. पण मानवी शरीर हे एका काचेच्या बशीपेक्षा खूप गुंतागुंतीचं असतं. तिथे रक्ताभिसरण आहे, रोगप्रतिकारक शक्ती आहे, पचनसंस्था आहे. प्रत्यक्ष रुग्णांवर याच्या क्लिनिकल ट्रायल्स पूर्ण होऊन हा उपाय बाजारात येईपर्यंत किती वेळ लागू शकतो? प्रयोगशाळेतून प्रत्यक्ष क्लिनिकपर्यंतचा प्रवास हा नेहमीच मोठा आणि अत्यंत सावधगिरीचा असतो. सध्या हा प्रयोग पेशींवर यशस्वी झाला आहे. विज्ञानाच्या भाषेत याला इन विट्रो प्रयोग म्हणतात. मग याचा पुढचा टप्पा काय असेल? यापुढील टप्पा म्हणजे हा अर्क प्राण्यांवर तपासून पाहणे, ज्याला इन विवो चाचण्या म्हणतात. तिथे हे पाहिलं जाईल की मानवी शरीरासारख्या गुंतागुंतीच्या प्रणालीत हे औषध काम करतं का, आणि त्याचे यकृत किंवा मूत्रपिंडावर काही दुष्परिणाम होतात का हेही तपासावं लागेल ना? हो, तिथे यशस्वी झाल्यानंतर क्लिनिकल ट्रायलचे टप्पे सुरू होतात. म्हणजे प्रत्यक्ष मानवांवरील चाचण्या, ज्यामध्ये आधी काही निरोगी स्वयंसेवकांवर सुरक्षेसाठी चाचणी होते आणि नंतर प्रत्यक्ष कॅन्सर रुग्णांवर. बरोबर. या संपूर्ण प्रक्रियेला सर्व परवानग्या आणि सुरक्षेचे निकष पार करत काही वर्ष लागू शकतात. 5 ते 10 वर्ष लागणे ही वैद्यकीय संशोधनात खूप सामान्य बाब आहे. त्यामुळे उद्याच हे औषध बाजारात मिळेल अशी अपेक्षा ठेवणं चुकीचं ठरेल. हो, पण या संशोधनाचे सर्वात मोठे यश हे आहे की त्यांनी एक अत्यंत भक्कम प्रूफ ऑफ कॉन्सेप्ट जगासमोर मांडला आहे. कॅन्सरच्या उपचारातला विषारीपणा कमी करणे हे सर्वात मोठं आव्हान होतं, ज्यावर त्यांनी एक अत्यंत खात्रीशीर मार्ग शोधून काढला आहे. तर आजच्या या सखोल चर्चेतून आपण काय महत्त्वाचं शिकलो?
आपण पाहिलं की सर्व्हायकल कॅन्सरसारख्या गंभीर आजारावर उपचार करताना कॅन्सरला मारणं आणि त्याचवेळी निरोगी पेशींना वाचवणं हे वैद्यकीय क्षेत्रापुढील सर्वात मोठं आव्हान होतं. हो, आणि BHUच्या शास्त्रज्ञांनी काळ्या हळदीच्या मेथनॉलिक अर्काचा वापर करून एक अत्यंत प्रभावी मार्ग शोधून काढला आहे. पचयातील आणि रचनेतील कमकुवत दुव्यांना ओळखून त्यांना निवडून नष्ट करतो. त्यांच्याच आतमध्ये अपॉप्टोसिसची आत्मघाती प्रक्रिया सुरू करतो आणि निरोगी पेशींना सुरक्षित ठेवतो. आजारपणातून जाणाऱ्या आणि सध्याच्या वेदनादायक उपचारांना सामोरे जाणाऱ्या अनेक महिलांसाठी हे संशोधन भविष्यातील एक खूप मोठी आशा आहे. निसर्गातील घटकांमध्ये आधुनिक विज्ञानाची उत्तरे कशी दडलेली आहेत हे यातून सिद्ध होते. आजची ही सखोल चर्चा संपवताना याच एका विचाराला थोडं पुढे नेऊया. वर्षानुवर्षे आपण कॅन्सरशी लढताना आपल्याच शरीरावर कार्पेट बॉम्बिंग करत आलो आहोत, कारण आपल्याला वाटायचं की हाच एकमेव मार्ग आहे. पण आता चित्र बदलत आहे. अगदी. आज जर आपल्या रोजच्या वापरातील एका साध्या मसाल्याचाच एक प्रकार म्हणजे ही काळी हळद कॅन्सरसारख्या महाभयंकर आजारांच्या पेशी अत्यंत अचूकपणे नष्ट करू शकत असेल, तर विचार करा, या पृथ्वीवर अजून किती अशा दुर्लक्षित वनस्पती असतील ज्यांच्यामध्ये कदाचित भविष्यातील असाध्य रोगांवरील औषधांचा खजिना लपलेला असेल. हा खजिना फक्त एका योग्य वैज्ञानिक प्रयोगाची वाट पाहत आहे. कदाचित निसर्गाकडे आपल्या आजारांवरचे सर्वात अचूक उपाय आधीपासूनच उपलब्ध आहेत. आपण फक्त योग्य प्रश्न विचारायला आता कुठे सुरुवात केली आहे.